ठाकरेंच्या शिवसेनेतील संसदीय दलाची 1.5 तास खलबत। अरविंद सावंत, राजाभाऊ आजे आणि अनिल देसाई, संजय राऊतांची उपस्थिती। 6 खासदारांची मात्र दांडी। या ठिकाणी 6 खासदार फुटल्याची चर्चा। संसदीय दलाच्या बैठकीत खासदार संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर यासह भाऊसाहेब वागचौरे अनुपस्थित। गैरहजर 6 खासदारांना कारणे दाखवा नोटीस। अपात्रतेची कारवाई होण्याचीही शक्यता। विधान परिषदेचं मतदान संपल्यानंतर ठाकरेंच्या बंडखोर 6 खासदारांचा गट स्थापन होणार। परभणीचे खासदार संजय जाधव यांची गटनेतेपदी नियुक्ती केली जाणार, सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या बंडखोर खासदारांवर कारवाई करण्याचे अधिकार लोकसभाध्यक्षांकडे। फुटीर गटाला मान्यता देऊ नका, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। तर लोकसभाध्यक्षांच्या निर्णयाकडे आता लक्ष। बंडखोर खासदारांना गोरेगावच्या वेस्टिन हॉटेलमध्ये ठेवणार। शिंदेंच्या शिवसेनेकडून बुकिंग केल्याची माहिती। सर्व खासदार आज मध्यरात्री मुंबईत येणार। गृह विभागाकडून Y+ सुरक्षा सुद्धा त्यांना दिली जाणार। पक्ष फोडणाऱ्यांना रस्त्यात तुडवा, बेईमानी करणाऱ्यांना आता सोडायचं नाही। धडा शिकवून तुरुंगात जाऊ, बंडखोर खासदारांवर संजय राऊत संतापले। तुमचा बाप आला तरी शिवसेनेच्या खासदारांना तुडवायची ताकद नाही। शिंदे सेनेच्या किशोर पाटलांचं राऊतांवर या ठिकाणी वक्तव्य। तर राऊतांनाच उबाठाकडून फटके पडतील, निलेश राणेंचा खोचक टोला। ठाकरेंच्या खासदारांनी अंतर्गत नाराजी व्यक्त केली। राऊतांच्या शिवीगाळीनंतर 6 खासदार बैठकीला अनुपस्थित। खासदार आमच्याकडे येत असल्यास निर्णय घेण्याचा अधिकार शिंदेंचा। मंत्री संजय शिरसाठांचं भाष्य। खासदार ओमराजे निंबाळकरांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीत दांडी। बंडखोरी करणार असल्याची चर्चा। तर नेटकरांकडून संतापही व्यक्त। ओमराजेंच्या सोशल मीडियावरून त्यांचे 6000 फॉलोअर्स घटले। परभणीमध्ये खासदार संजय जाधव यांच्या विरोधामध्ये शिवसैनिक आक्रमक। जाधवांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढली। पुतळ्याला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी। उद्धव ठाकरेंना 2029ला उमेदवार मिळणार नाही। ठाकरेंच्या शिवसेनेची 2024ची निवडणूक ही शेवटची होती। राऊतांनी ठाकरे सरकार घालवलं। भाजपचे आमदार नारायण कुचेंचा हल्लाबोल। तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना मानणारे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दिसतील। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचं वक्तव्य। ठाकरेंचे बंडखोर खासदार उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा।